नमस्कार सर्वांना आणि शुभ सकाळ। तर आपल्या आजच्या अजून एका छान अशा व्लॉगमध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। सकाळची वेळ आहे, खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे। भरपूर पाऊस पडतोय, थंडगार हवा सुटलेली आणि वातावरण खरंच खूप छान आहे। तर प्रसन्न वाटते। सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि भरपूर पाऊस रात्रभर चालू आहे, अजून पण चालूच आहे। आणि कसं बस सगळ्यांना वाटे लावले, यांना ऑफिसला गेले ते दीदी पण छत्री घेऊन गेल्या। खूप रस्त्यावर गुडघ्या इतकं पाणी साठलेलं होतं, स्कूल बस आली नाही ट्रॅफिकमुळे आणि पाणी साठल्यामुळे पाणी भरल्यामुळे। तर मग नाविलाजाने कडेकडेने कोपऱ्याने मग मीच मुलांना स्कूलमध्ये सोडून आले। तर येताना मी भिजून आल्यामुळे मग आंघोळ वगैरे करून आता घरातला आवरते। तर आता सगळे गेलेलेत आणि पाऊस तर चालूच आहे। तर चालू पावसात काम करायचं म्हणजे फार अवघड आहे, कारण पाठीमागं माझं वॉशिंग एरियामध्ये ओपन आहे, वरती काही पत्रे बित्रे शेड वगैरे टाकलेले नाही त्याच्यामुळं। तर चालेल, आता कपडे मशीनला लावून घेते आणि पाऊस थोडा कमी झाला का भांडे पटकन घासून घेते। घरातलं तर आतल्या आत मी आवरू शकते। तर तुम्हाला दाखवते कसं छान असं वातावरण झालेलं आहे आमच्या इकडं आज। तरी आजपर्यंत पाऊस नव्हता, खूप गरमी होती। आता मात्र पाऊस चांगला सुरू झाला, एकदम व्यवस्थित आणि छान पाऊस पडतोय। पण कपडे सुकवायचं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं सगळ्याच बायकांना, माझं पण तसंच आहे। तर सगळे कपडे इकडे तिकडे टाकलेले आहेत वाळायला, पावसाचं असंच राहायचं। तर कपड्यांकडे इग्नोर करा, कपडे बघायची सगळ्या घरात कपडे बघायची सवय करून घ्या, कारण आता पावसाळ्यात घरोघरी तेच असणार आहे, सगळीकडे जिकडे तिकडे टाकलेले कपडे। तर आता 6:45 वाजलेले आहेत आणि यांचा ऑफिसला जायचा टाईम झालेला आहे। बरं झालं की पाऊस यावेळी थोडासा कमी झाला, नाही तर रेनकोट जरी घातला तरी ते पूर्ण भिजून गेले असते। रस्त्यावरचं सुद्धा पाणी कमी झालेलं आहे, रस्ता पूर्ण पाणी भरलेलं होतं इथं। तर ही जी हॉलची खिडकी आहे ना समोरची, उघडी ठेवली की इथं खूप छान हवा येते मागच्या दारातून आणि मागच्या बेडरूमच्या खिडकीतून हवा येते सरळ सरळ आणि या खिडकीतून बाहेर जाते। तर त्याच्यामुळं ना पूर्ण घरात अशी खेळती हवा राहते, दमट कुब्बट। पावसाळा असो की उन्हाळा असो कधीच वाटत नाही माझ्या घरात, खूप छान प्रसन्न वाटतं। आणि पुढच्या बाजूनी सूर्यकिरणं घरात येतात, दिवस उगवल्याबरोबर ना अशी पहिली सूर्यकिरणं असतात ना ती माझ्या किचनमधल्या खिडकीतून आणि हॉलच्या खिडकीतून आतमध्ये येतात। किचनमधल्या खिडकीतून ना तर अगदी देवघरावरच सूर्यकिरणं पडतात उठल्याबरोबर, ती खूप चांगली गोष्ट आहे। आणि दुपारच्या नंतर मागे बेडरूममध्ये सूर्यकिरणं येतात, म्हणजे ऊन पूर्ण घरात माझ्या पडतं। वरती पण तसंच आहे, वरच्या फ्लोअरला आणि मागच्या फ्लोअरला पण तसंच आहे। तर चला, सर्वात आधी सर्वांना पुन्हा एकदा सुप्रभात। आणि आता माझी सुरुवात झालेली आहे माझ्या सकाळच्या घर क्लिनिंगच्या रुटीनला। तर घरातली धूळ कचरा रात्री पडलेला किंवा जो दिवसभराचा तर झाडून होतोच अगोदरच्या दिवशी सायंकाळच्या वेळी, पण रात्री नंतर मुलं बॅग वगैरे भरतात, जेवण खावणं झाल्यानंतर जो कचरा पडलेला असतो ना तो कचरा कडे कोपऱ्यातून अगदी व्यवस्थितपणे झाडून गोळा करून घेतलं की घर कसं एकदम चकचक वाटायला लागतं। आणि कसं होतं ना, घरात झाडू आणि पोछा कधीच कामवाल्या ताईंची मदत घ्यायची नाही या कामांसाठी। त्याचं कारण असं की हे दोन कामं अशी आहेत ना, आपल्या शरीराची खूप छान हालचाल होते, एकदम मस्त मुवमेंट होते। अगदी भराभरा घरातला सगळा पसारा उचलून जिथल्या तिथं ठेवायचा, एकदा लागलं का की मग भराभरा पटापटा करतच राहायचं। त्याच्यामुळे आपली शरीराची खूप छान हालचाल होते। सकाळी सकाळी घर सोडून, घरातली कामं सोडून बाहेर वॉकिंगला जाण्यापेक्षा घरात राहून सुद्धा आपला व्यायामही होतो, घरही साफ होतं, घरातली कामं देखील होतात। माझा तर अनुभव आहे, माझ्या पहिल्या डिलिव्हरीच्या नंतर माझं 70 किलो वजन झालं होतं आणि अगदी 3 ते 4 महिन्यात माहेरून इकडे आले की माझं 55 किलोच्या आतमध्ये वजन गेलं होतं। याचं कारण हेच होतं की काम खूप पडायचं आणि बाळाला आवरून मग सगळ्या गोष्टी आवरायच्या, घरातलं आवरायचं। त्याच्यामुळं खरंच मला खूप फायदा झाला। कामाने माणूस मरत नाही, उलट शरीराची हालचाल होती। हे गावाकडची माणसं पहिली जुनी म्हणायची, माझी आजी नेहमी म्हणायची, कामाने माणूस मरत नाही। खरी गोष्ट आहे, कामाने माणूस मरत नाही, उलट शरीराची हालचाल होते आणि ते आपल्यासाठी चांगलंच आहे। आणि सकाळी सकाळी तुम्हाला खरं सांगू का, मला अजिबात वेळ वॉकिंगला वगैरे जायला भेटत नाही। आणि कसरत करतात सकाळचं मॉर्निंग रुटीनमध्ये कसं ते एक्सरसाइज वगैरे करतात बऱ्याच जणी, त्यांना वेळ भेटतही असेल, पण माझं घर तुम्ही बघू शकता, खूप मोठा एरिया आहे, मागे पुढे तेवढाच मागे तेवढाच आणि वरती डबल फ्लोअर असल्यामुळे वरचं पण आहे। तर वरचं मी रोजच्या रोज करत नाही, पण मला खालचं तरी करावंच लागतं। वरती येता जाता झाडू मारून घेते, असं काही नाही की सकाळीच मारते वगैरे, कारण वरचं तेवढं यूज होत नाही, फक्त झोपायला दीदी वरती जातात, बाकी काही नाही। आणि हा जो माझा पुढचा ओटा आहे ना तो मला रोज धुवूनच घ्यावा लागतो, कारण हा आहे ना थोडासा रफ आहे वरच्या बाजूने, त्याच्यामुळे मला इथं मॉप वगैरे नाही वापरता येत। तर तो नारळाचे जो
पानांचा खराटा असतो ना, त्या खराट्यांनीच व्यवस्थितपणे त्याच्यावरची धूळ माती आणि मुलं जी चप्पल वगैरे घेऊन येतात ना, तर ते सगळी धूळ माती वगैरे व्यवस्थित निघून जाते. तर माझं रोजचं रुटीन हेच आहे आणि एवढं करता करताच मी अगदी थकून जाते आणि माझी छान एक्सरसाइज व्यायाम होतो, घरकामही होतं, सकाळी सकाळी घर क्लीन होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सकाळी सकाळी घराच्या अंगणात मेन दारामध्ये पाणी ओतलं, सडा टाकला, रांगोळी काढली तर घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आपला पितृदोष कमी होतो असं मी ऐकलं आहे. आणि खरोखरच माझा तर अनुभव आहे की माझ्या घरात मला एवढं प्रसन्न वाटतं. सगळ्यांनाच आपापल्या घरात प्रसन्न वाटतं, छान वाटतं, अशी गोष्ट नाही आहे. स्वतःचं घर असो, भाड्याचं असो किंवा कसंही असो, जे काही आहे ते आपल्या आपल्या घरात सगळ्यांना छान वाटतं. तसंच मला पण आहे, मलाही माझ्या घरी छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता इथं घराच्या मागच्या बाजूला हा माझा वॉशिंग एरिया आहे. थोडीशी बाल्कनी आहे 2-2.5 फुटांपर्यंत, म्हणून पाऊस वगैरे लागत नाही तसा. पण खूप जोरदार पाऊस पडल्यामुळं सगळं ओलं ओलं झालेलं आहे इथं. तर भांडे पडलेली आहेत. ही माझ्या सासूबाईंनी ना कपडे धुण्यासाठी दगड वगैरे रोवून घेतला होता, त्याच्यामुळं कपडे धुवायला मला मजा येते. मी मस्तपैकी कपडे धुवून घेते. तर मशीन इकडे कोपऱ्यात ठेवलेली आहे. तसं तर व्हाईट कलरचे कपडे मी हातानेच धुते, बाकीची मशीनमध्ये लावते. आणि अजून एक गोष्ट, स्वतःला स्लिम ड्रीम ठेवण्यासाठी आणि फिट ठेवण्यासाठी, म्हणजे ती अशी की पोछा जो आहे ना घरातला पुसून घ्यायचं, ते मॉपनी नाही पुसायचं, हातानेच पुसून घ्यायचं आणि अशा प्रकारे 2 पायावर बसूनच पुसायचं आणि विरुद्ध दिशेला यायचं, मागच्या बाजूने यायचं, पुढच्या बाजूने पुसत पुसत. त्याने पूर्ण बॉडीची मूवमेंट होती. इकडे तिकडे वळतो तेव्हा पोट, कंबर, पाय, मांड्या, हात सगळ्याच शरीराची हालचाल झाल्यामुळं ना चरबी कमी होते आणि आपल्या शरीराची पूर्ण हालचाल होते. माझा हा अनुभव आहे. माझी मुलं लहान होती ना तेव्हा मी मदतनीस ताई ठेवल्या होत्या, पण त्यांच्याकडून मी फक्त कपडे आणि भांड्याचे काम करून घ्यायचे. झाडू पोछाला मी कधीच कोणाची मदत घेतली नाही, नेहमी स्वतःच केलं, एवढं मोठं घर असून सुद्धा. तर माझं तर असं चालू असतं. तर तुमचं मॉर्निंग रुटीन कसं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा. कुठं जायचं? गाडी काढ. कुठं जायचं कृष्णा? कुठं जायचं भाऊ? ए कृष्णा, कुठं जायचं? भूर जायचं. भूर? बरं आंटीला राधे राधे करून दे. राधे राधे. बाय बाय कर. बाय. जा घरात जा. सांग. तू चालला घरी? काय करायचं घरी जाऊन? भूर चालला. भाऊ गाडी काढ, आपली गाडी काढ. गाडी काढ. आज दुपारी ललिता आली होती कृष्णाला घेऊन, थोडा वेळ तिच्यासोबत वेळ घालवला आणि तो काही राहत नव्हता, त्याला घरीच जायचं होतं, पुन्हा पुन्हा चल म्हणत होता. टाकायचं नाही तो काढून. काय भाऊ काय काय निघत नाही निघत. ही पॅन्ट आहे का त्या दिवशीची?